नमस्कार मित्रांनो, आज आपण दिव्यबंधूच्या फार्मवरती नेपियर चाऱ्याचं व्यवस्थापन आम्ही कसं करतो याचा व्हिडिओ बघत आहात। हा आमचा साधारणतः 1.5-2 एकरचा प्लॉट आहे। आमच्याकडे टोटल 20 ते 22 एकरमध्ये नेपियर आहे। ह्या प्लॉटला उन्हाळ्यामध्ये मला अजिबात कापता आलं नाही, कारण की उन्हाळ्यामध्ये या प्लॉटमध्ये एका वाघाची म्हणजे वाघिणीची डिलिव्हरी झाली होती। तिला 4 बच्चे झाले होते, तर संपूर्ण उन्हाळा मला या प्लॉटमध्ये येता आलं नाही। आज आपण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा व्हिडिओ करतो आहे। आजची तारीख 3 जानेवारी 2026 आहे। मग वाघीण इथनं साधारणतः मे 20 तारखेच्या आजूबाजूला इथनं निघाली आणि वाघीण इथनं दुसऱ्या एरियात गेली। वाघीण दुसऱ्या एरियात गेल्यामुळे त्या एरियात असलेले रोही, नीलगाय, डुक्कर मग माझ्या या इकडच्या जंगलाच्या बाजूला आले आणि उन्हाळ्यामध्ये ते सतत इथे असल्यामुळे एकही माझ्या इथे काम करणारा मजूर इथे हा नेपियर कापायला येत नव्हता। मग अशातच हा जसा होईल तसा त्या लोकांनी खाल्ला। हा नेपियर फार आडवा तिडवा वाढला होता। पावसाळ्यामध्ये पण मला इथे कापायला मिळालं नाही, कारण की इथे जंगली प्राण्यांचं पूर्ण वास्तव होतं। पण माझ्याकडे शॉर्टेज मग मला नेपियरचा व्हायला लागल्यामुळे मग मी हा जबरदस्ती कापायला घेतला। इथे मी बंदुकांचे आवाज वेगवेगळे करत होतो, फटाके फोडत होतो आणि हा नेपियर कापत होतो। आता हा नेपियर एवढा आडवा तिडवा वाढला होता की साधारणतः मला यातनं फक्त 60% चारा घेता आला आणि 40% चारा हा एवढा आडवा तिडवा वाढला की मला याला मल्चर चालवून, आता आपण बघू शकता या 2 बेडच्या मधात हा आडवा तिडवा वाढला होता। हा कापल्याच जात नव्हता, खूप मजूर लागत होते। मग शेवटी मल्चर चालवलं। आता या मल्चर चालवल्यानंतर इथे आपण एक झिंक मायक्रोन्यूट्रिएंटचा फवारा दिलेला आहे। त्याच्यानंतर याच्यात घनजीवामृत टाकलं आहे। पुढच्या आठवड्यात इथे आपण ईस्ट मिक्स असं ॲनारोबिक लिक्विड खत, जे पूर्णपणे नैसर्गिक असतं, ज्याच्यामध्ये अर्धा किलो ईस्ट, 2 लिटर दही, 2 किलो गूळ टाकून एक 6 दिवस आंबवून ते आपण याच्यात टाकणार आहोत। आपण तिथे बघू शकता मी साधारणतः 3 ट्रॅक्टर ट्रॉली इथे 1.5-2 एकरसाठी घनजीवामृत आणलेलं आहे। त्यातली एक ट्रॉली आपल्याला दिसते, ती आज टाकल्या जाईल बायांच्या हाताने। आणि मित्रांनो, चारा लावणं हे फार सोपं काम आहे, पण त्याचं व्यवस्थापन, त्याची योग्य वेळी कटाई तुम्ही कितीही चांगला करायचा प्रयत्न कराल तरीही तुम्हाला निसर्ग साथ देईल याची गॅरंटी नाही। अति पाऊस झाला की सप्टेंबर महिन्यात चारा वाढत नाही, थंडीमध्ये नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात चारा वाढत नाही, 15 एप्रिल नंतर उन्हामुळे चारा वाढत नाही। असे वेगवेगळे मल्टिपल याच्यामध्ये गोष्टी असतात। त्याच्यामुळे तुमच्याकडे 2-4 एकर तरी चारा, म्हणजे समजा तुम्हाला 10 एकर चाऱ्याची गरज असेल, तुमच्याकडे 15 एकर चारा असल्याशिवाय तुम्ही स्वतः गोपालन करू नये, ही माझी तुम्हाला नम्र विनंती आहे। ज्या वेळेला सगळ्या गोष्टीची साथ मिळते त्यावेळेला तुम्ही त्या एक्स्ट्रा 5 एकरमधला चारा विकू शकता। ज्या वेळेला साथ मिळत नाही निसर्गाची म्हणा किंवा वन्य प्राण्यांकडनं म्हणा किंवा मजुरांमुळे म्हणा, तर त्यावेळेला आपल्याला हा चारा कामात येतो। आता मला इथनं बरं मी बरोबर लावताना 5 फुटावरती लावला होता, म्हणजे ह्या सरी माझा बोटाकडे आपण बघू शकता, ह्यातला नेपियरची सरी आणि ही सरी ही बरोबर 5 फुटावरती आहे। पण त्याला आपण माती लावतो, काही करतो, त्याच्यामुळे आता ते रोटावेटर पण हवं तसं बरोबर मधात चालत नाही आहे। आता याला मला 5-6 वेळा कमीत कमी रोटावेटर करावं लागेल, नाहीतर हे जे मधात कचरा पडलेला आहे हा उचलावा लागेल, आणि नाही उचलला तर ते तिथेच त्याला कोंब फुटतील आणि तिथे तो वाढायला लागेल। आपण बघू शकता की माझा ट्रॅक्टर रोटावेटर मारतो आहे। मी आता माझ्या या अनुभवावरनं असं सजेशन करेन की नेपियर हा आपण साधारणतः 7 वर्ष ते 10 वर्ष वापरू शकतो। माझी आपल्या सगळ्यांना नम्र विनंती राहील की नेपियर आपण 7x2 वर लावावा। आयडियल डिस्टन्स नेपियर लावायचं 7x2।
मी माझ्या प्रॅक्टिकल अनुभवावरनं सांगतो आहे आपल्याला की नेपियर चारा हा 7x2 वरच लावला गेला पाहिजे. मी देखील आता यावर्षी एक प्लॉट माझा रेक्टिफाय करायला घेणार आहे या पावसाळ्यापासून. आपण बघू शकता आम्ही जंगलाला बिलकुल लागून असल्यामुळे आमच्याकडे पक्ष्यांची काही कमतरता नाही. आपण इथे बगळे बघू शकता, जंगली बगळे. तर काय होतं आहे की हा ज्यावेळेला ट्रॅक्टर चालत जातो आहे तो या 2 ठिकाणी लावलेल्या मातीमुळे, याची 2 ठिकाणं तुम्हाला दाखवली मी, या 2 ठिकाणी लावलेल्या मातीमुळे तो रोटावेटर याच्या मधात बसतच नाही आहे, तो वरनच चालला आहे. सगळ्यात छोटं रोटावेटर घेतलं आहे. याच्यापेक्षाही छोटं रोटावेटर असेल तर मला आता ते शोधावं लागेल. 1 मीटरचं रोटावेटर आहे, म्हणजे 3.3 फुटाचं रोटावेटर आहे. मित्रांनो, गोपालन करणं सोपं अजिबात नाही. स्वतःच्या गायी ठेवून स्वतः चारा व्यवस्थापन करणं हे फार कठीण काम आहे. आता तुम्ही बघू शकता मित्रांनो, हाच मला चारा एप्रिल महिन्यात कापायचा होता, पण वाघीण इथे साधारणतः मार्च महिन्यातच येऊन बसली. मागच्या मार्च महिन्यापासून आज जानेवारी, म्हणजे साधारण आपण 9 महिने या चाऱ्याचा काहीही उपयोग घेऊ शकलो नाही. आम्ही बिलकुल बोर जंगलला लागून असल्यामुळे हा त्रास आम्हाला होतो. असंच आमच्या शेतावरती रोज नवनवीन काय होतं हे बघण्यासाठी आमच्या दिव्यबंधू डेअरी फार्म या यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.